नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स। काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदार विनायक राऊत यांना दिला एबी फॉर्म। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, पुढच्या गुढीपाडव्याला मोदीच पंतप्रधान असतील। गुढीपाडवा स्वागत यात्रेत मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत महिन्याभरातच रस्त्याची दुरावस्था। वसाहतीतील कामगारांच्या अपघातांची शक्यता बळावल्याने ठेकेदारावर कारवाईची होते मागणी। आणि कोकणात गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र काढण्यात आल्या शोभायात्रा। पारंपरिक वेशभूषा साकारत घेतला अनेकांनी सहभाग। आता पाहूया सविस्तर वृत्त। सध्या राजकीय रणधुमाळीतील परवलीचा शब्द म्हणजेच एबी फॉर्म। काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर आपल्या काही उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत। यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना देखील एबी फॉर्म देण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर भाजप आणि शिंदे यांच्यात रस्सीखेच कायम असताना रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिंदे गटाने आपला दावा कायम असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी केलंय। तर नारायण राणे यांच्याप्रमाणे किरण सामंतांचा देखील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर दावा असल्याचं देखील ते म्हणालेत। तर पुढच्या गुढीपाडव्याला आपण एकत्र जमू तेव्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील अशी प्रतिक्रिया रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांनी गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत दिली आहे। सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, कोकणातल्या तमाम जनतेला मराठी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हो ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरं तर नववर्षाची सुरुवात करत असताना आचारसंहिता देखील लागलेली आहे, पण मला खात्री आहे की पुढच्या गुढीपाडव्याला आपण ज्यावेळी पुन्हा एकदा एकत्र जमू त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान असतील याची मला पूर्ण खात्री आहे। या 2-3 दिवसामध्ये हा तिढा संपेल, कारण नाशिक, ठाणा, पालघर, साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर चर्चा सुरू आहे। महायुतीमार्फत शिवसेनेनं देखील या जागेवर दावा केलेला आहे, भाजपनं देखील दावा केलेला आहे, परंतु याचा सगळा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील आणि महायुतीचा जो कोण उमेदवार असेल तो निवडून येईल। सांगलीमध्ये महाविकास आघाडीत संभ्रम आहे अशातला भाग नाही, देशातच संभ्रम आहे, त्याच्यामुळे सांगलीपुरतं मर्यादित बोलण्याची काही आवश्यकता नाही। ज्यांच्या अलायन्समध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही त्या अलायन्सवर बोलण्याचं काय गरजच नाही, त्यांनी स्वतः पराभव स्वीकारलेला आहे। आणि कालचा जाहीरनामा मी ज्यावेळी बघितला त्यावेळी ह्याला 1 लाख रुपये देतो, त्याला 2 लाख रुपये देतो, त्याला 5 लाख रुपये देतो, जे निवडूनच येणार नाही आहेत त्यांनी आश्वासन द्यायला काही फरक पडत नाही। उद्या मी निवडून येणार नाही मला माहीत असताना मी प्रत्येकाला 15 लाख रुपये देतो हे पण सांगू शकतो, त्याच्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही। जी लोक स्वतःच्या अलायन्समधला उमेदवार ठरवू शकत नाहीत ते देशाचं राजकारण करू शकत नाही। आता शक्यता काय, त्यांनी स्वतः जाहीर केलं आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नड्डा साहेबांची भेट घेतलेली आहे, अन्य लोकांची भेट घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता त्यांनी यायचं न यायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्यांच्या पक्षाचा प्रश्न। रत्नागिरीचा उमेदवार कमळ चिन्हावर असेल की धनुष्यबाणावर असेल? धनुष्यबाणावर असेल, महायुतीच्या निशाणीवर असेल। खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माझे कोकणने यापूर्वी 5-6 वेळा वृत्त प्रसिद्ध केले होते। त्यानंतर MIDC कडून त्याची दखल घेतली गेली आणि MIDC कडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते। मात्र या ठेकेदाराने अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करताच त्याच्या दर्जांबाबत कारखानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता।
म्हणून उद्योजक संघटना एकत्र येऊन त्या ठेकेदारासह MIDCच्या अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला होता। तर यावेळी चालू असलेले काम उत्कृष्ट दर्जाचे झाले नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर ठेकेदाराकडून पुन्हा काम सुरू करण्यात आले। मात्र सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या समोर असणाऱ्या MIDCतील मुख्य रस्त्याची दुरुस्ती केली गेली। तो रस्ता अवघ्या एका महिन्याभरानंतरच उखडला गेल्याचं वास्तव आता समोर आलंय। रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली तेव्हाच उद्योजकांनी MIDCच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली होती। तरीही MIDCच्या अधिकाऱ्यांकडून या कामाच्या दर्जाबाबत दुर्लक्ष का केले जात आहे, या पाठीमागे कोणती कारणे आहेत असा सवाल पंचक्रोशीमधून विचारला जातोय। आणि म्हणूनच संबंधित ठेकेदाराच्या या कामाची MIDC आणि अन्य संबंधित यंत्रणांकडून सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी उद्योजक आणि कामगार वर्गाकडून आता केली जाते। खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत, त्या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे काम दुरुस्तीचे काम नुकतेच एका ठेकेदाराकडून केले गेले होते आणि ते काम केल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच त्या रस्त्याची कशी दुरावस्था झालेली आहे ते आपण इथं पाहू शकताय। हा बरोबर CTB समोरून MIDC मध्ये जाणारा महत्त्वाचा रस्ता होता आणि इथून MIDCतील कारखाने जे रासायनिक कारखाने आहेत तिथे कच्चा माल किंवा तिथले फिनिश्ड गुड असेल, पक्का माल, इथून त्याची वाहतूक होत असते आणि हा महत्त्वाचा असा रस्ता समजला जात असला तरीही या रस्त्याचे काम त्या ठेकेदाराने केलेले आहे ते कोणत्या दर्जाचे केलेले आहे हे यावरून आपल्याला दिसून येते। केवळ 1 महिन्यातच त्या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे, इथून मोठ्या अवजड गाड्या जाताना त्या गाड्यांचंही नुकसान होऊ शकतं, त्यांचा एक्सेल जातो, कधी पाटे तुटतात। ह्या पद्धतीने हे रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे। परिणामी या औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांकडून या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे। आपण पाहू शकता की या अशा खराब कामामुळे वाहन चालकांचे नुकसान होत आहे आणि कारखानदारांनी त्यांचा त्रास होतोय। MIDCतील जे कामगार आहेत ते रात्रीपाळीवरून परत जाताना त्यांचे अपघात होऊ शकतात। म्हणून या कामाची सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंबरेसह ज्ञानेश्वर रोकडे, माझा कोकण, लोटे, खेड। कणकवली येथील फेमस नाडकर्णी वडापाव येथे आमदार नितेश राणे यांनी जाऊन वडापाव व चहाचा आस्वाद घेतलाय। भाजपचे आमदार नितेश राणे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। गुढीपाडव्यानिमित्त नितेश राणे हे कणकवली बाजारपेठेत आले होते। यावेळी नितेश राणे यांनी कणकवली येथील फेमस वडापाव सेंटर असलेले नाडकर्णी यांच्या वडापाव सेंटरवर जात आपल्या कार्यकर्त्यांसह वडापाव खात चहाचा देखील आस्वाद घेतलाय। नितेश राणेंनी बडेजावपणा विसरत आपल्या कार्यकर्त्यांसोबत गप्पा गोष्टी करत या वडापाव सेंटरवर काही काळ घालवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रम महाड पोलादपूर येथे साजरे करण्यात आले। पोलादपूर शहरामध्ये देखील शहरवासीय महिलांनी एकत्र येत शोभायात्रेचं आयोजन केलं होतं। यावेळी शोभायात्रेत शहरवासियांनी पारंपरिक वेशभूषा साकारत शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला। सायंकाळी श्रीराम मंदिर पोलादपूर येथे आरती करण्यात आली। त्यानंतर श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली व बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांची आरती करत शोभायात्रेची सांगता करण्यात आली। यावेळी महिला वर्गांनी फुगडी तसेच खालूबाजाच्या ठेक्यावर नृत्य करत आनंद व्यक्त केला। यावेळी शेकडोंच्या संख्येने पोलादपूर शहरातील महिला वर्ग उपस्थित होता। गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष म्हणून महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते। रोह्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रोह्यात स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा आणि समस्त रोहेकर नागरिकांकडून हा उत्सव भव्य शोभायात्रा काढून संपन्न झाला। यावेळी स्फूर्ती प्रतिष्ठानच्या वादकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून रोहेकरांचे लक्ष वेधलेले पाहायला मिळाले। या शोभायात्रेमध्ये असंख्य रोहेकरांनी सहभाग घेतलेला देखील पाहायला मिळाला। यावेळी स्फूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित बुरकुल, क्षितिज गोविलकर, धीरज वेदपाठक, निरंजन पाळंदे तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष अमित घाग, प्रिया कासार, रोशन चाफेकर, अनिल गंधाले आदी रोहेकर नागरिक सहभागी झाले होते।
गेले 10 वर्ष सातत्याने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा स्फूर्ती प्रतिष्ठान संस्थेच्या मार्फत निघत होती। या गेल्या 2 वर्षापासून हिंदू नववर्ष समिती यात्रा समितीतर्फे रोह्याच्या प्रमुख भागामधून हिंदू नववर्ष यात्रा म्हणजेच गुढीपाडव्याची शोभायात्रा ही शहराच्या प्रमुख भागामधून निघत असते। त्यामध्ये स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज पथकाचा दरवर्षीप्रमाणे आज यावर्षी समावेश होता। तसेच रोह्यातील नागरिक या शोभायात्रेमध्ये सामील झाले होते आणि रोह्यामध्ये एक चांगले राममय वातावरण, एक हिंदू जनजागृतीचे वातावरण आपल्या रोह्यामध्ये आज साजरे होत आहे आणि असेच याच्या पुढेही राममय वातावरण आणि हिंदू जनजागृती अशा काही कार्यक्रमांमधून पार पाडावी ही अपेक्षा बाळगतो आणि पुढील रोहेकर नागरिकांना सर्वांना हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेच्या शुभेच्छा देतो। आज आपण ज्या पद्धतीने स्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी शोभायात्रा काढली होती, त्या शोभायात्रेमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारंपरिक वेशभूषेने या शोभायात्रेच्या जल्लोषात आपण त्या म्हणू शकतो की आयोजन केलं होतं। आणि खरं तर रोहेकर नेहमीच श्रीराम प्रभूंचं ज्यावेळी कुठलाही कार्यक्रम असतो त्यावेळी मोठ्या मनोभावे भक्तिभावाने येत असतात। आताच पुन्हा एकदा रामनवमीचा उत्सव येणार आहे आणि आज श्रीराम मंदिरामध्ये आजपासून ते रामनवमीपर्यंत श्रीराम प्रभूचं एक आठवडाभर चांगल्या पद्धतीने एक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मी सर्वप्रथम सगळ्यांना हिंदू बांधवांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण श्रीराम प्रभूचं हे नामजप आहे हे निरंतर आपल्या मुखात राहू द्या, हीच एक आपल्याला सर्व नागरिकांना विनंती करतो। जनसेवा सामाजिक विकास संस्थापक आणि गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था अध्यक्ष बंडू वीरेश्वर खंडागळे यांच्या माध्यमातून गेली काही महिने सामाजिक बांधिलकीतून महिन्यातून एकदा स्वखर्चाने रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल नेरे सुखापूर रोड येथील नितीन जोशी यांचे संगीता सामाजिक विकास संस्था संचलित स्नेहकुंज आधार गृह विश्रामगृह येथे सेवा दिन साजरा केला जातो। मराठी नववर्षाची सुरुवात नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आधारगृहातील आजी आजोबांसाठी सकाळच्या नाश्त्याची सर्व व्यवस्था जनसेवा सामाजिक विकास संस्था संस्थापक अध्यक्ष बंडू खंडागळे यांच्या माध्यमातून केली होती। गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व आजी आजोबांना गोड गोड खाऊ देण्यात आला। गुढीपाडव्याच्या निमित्ताने उरण येथील विवेक केणी प्रस्तुत स्वरो मिलन मराठी गायनाचा कार्यक्रम काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष वैभव ठाकूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रत्येक महिन्याच्या एका भेटीनंतर या सेवा दिनाच्या निमित्ताने सर्व आजी आजोबांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला। यातून निश्चित या सेवा कार्यातून मनाला शांती आणि समाधान मिळत असल्याचं सांगण्यात आलं। यावेळी संस्थेचे प्रमुख सदस्य संजय मोरे, नितीन जोशी, संगीता जोशी, त्याचबरोबर कर्मचारी वर्ग, खुशबू, अन्य सेवाधारी यावेळी आवर्जून उपस्थित होते। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण।